गोंदिया जिल्ह्याच्या देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत रायपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील देवपायली नाक्याजवळ 2 अज्ञात व्यक्तींनी वाटामारी करून 12,000 रुपये लुबाडले होते। या घटनेची तक्रार देवरी पोलीस स्टेशनला करण्यात आली। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला आणि त्वरित कारवाई करून या घटनेत वाटामारी करणाऱ्या 2 आरोपींना जेरबंद केले आहे। बादल रतनसिंग सोलंकी आणि गोपाल मंगलसिंग राठोड असे 2 आरोपींची नावे आहेत। सविस्तर वृत्त असे की फिर्यादी सूरज जगू यादव हे गावी जाण्यासाठी निघाले असताना 4 चाकी वाहनाला लिफ्ट मागून त्यात बसले। दरम्यान वाहनाच्या चालकांनी राष्ट्रीय महामार्गावरील देवपायली नाल्याजवळ फिर्यादीच्या मानेवर एक धारदार शस्त्राने वार करून फिर्यादीच्या शर्टच्या खिशातील 12,000 रुपये जबरदस्तीने हिसकावून फिर्यादीला गाडीबाहेर ढकलून दिले। दरम्यान तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून शोधकार्याला सुरुवात केली। त्यातच गोपनीय माहितीवरून टोलनाक्यावरील गुन्ह्यात वापरलेले संशयित वाहन आणि आरोपी यांचा शोध घेण्यात आला। दोनही आरोपींना गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल विचारपूस करून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। आरोपींकडून वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून लुबाडलेली रक्कम, शस्त्र याबाबत पोलीस तपास करत आहेत। ही कारवाई देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर व यांच्या चमूने केली आहे। प्रतिनिधी राधा किसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।